नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला नगरवरून आले ना, हे नगरवरून इथं आले होते चंदनगरला त्यांच्या दिदींना भेटायला. त्यावेळेस त्यांनी इथून जाताना एक पारवा लाईटच्या पोलला अडकलेला आहे वरती पहा. मागाशी तो लटकलेला होता, त्याचा पंख वगैरे मांजामध्ये चायनीज मांजा ह्याच्यामध्ये अडकलेला होता. हां, तर मित्रांनो सिद्धांत सुरसे तर या मुलांनी तो पाहिला. त्यानंतर त्यांनी कॉल करून आम्हाला इथं बोलवले आहे, त्याबद्दल त्यांचे आपण आभार मानतो. तर आता थोड्याच वेळात महानगरपालिकेची गाडी येणार आहे, त्यावेळेस आम्ही त्याला रेस्क्यू करून इथं जवळपास सोडू. कारण इथं आसपास ना दुकान पण आहे आणि आसपास त्याचे घरटे असतात किंवा त्याचे पिल्ले वगैरे असतील, त्यामुळे आपण त्याला रेस्क्यू करून इथं आसपासच सोडून देणार आहोत. लावा इथं पारवा आहे पारवा. झूम नाही केलं, चला जाऊ द्या. तर असं घेऊ आपण. मुंग्या आता तरी त्याच्यावरच किती वेळा करून वरती बसला असं. ते काय अख्खे पायाला सगळ्या पतंगीच्या कारामध्ये. इथं जखम नॉर्मल जखम झाली याला इथं जास्त धडपड केली ना त्याने. लागलंय त्याला जखम लय खूप वेळ झाला होता ना अडकलेला. टोटल आम्हाला फोन येऊन आता बघा आम्हाला 7ला फोन आला होता पहिला. म्हणजे आता किती वाजले 9:30 तरी झाले असं. 7ला मला पहिला फोन आला. थोडे घाबरलेत ना ते वरती अडकून, त्यात आपण त्यांच्याजवळ
जास्त घाबरला. मोर त्याने तोडून गेला असता. मोर त्या दिवशी एअरपोर्टमध्ये होता. झाडावरून ती पडला होता खाली. तर नमस्कार मित्रांनो, आणि यांचे मोलाचे सहकारी गोरख भोरे व गणेश व तसेच आमची टीम जयेश मातंग व गणेश ढवळे. आणि मोलाचे सहकार्य म्हणजे मिलिंद शिंदे यांनी पण आम्हाला मोलाचे सहकार्य केलेलं आहे खूप. आणि गाडी इथं अवेलेबल नसताना सुद्धा यांनी औंध धरून आलेले आहेत. गेले 2 तासानंतर आमचं जे ऑपरेशन जे चालू होतं ते सक्सेस झालेलं आहे. आणि जो पारवा पतंगाच्या दोरामध्ये गेले 2 ते 3 तास तरपडत होता, आणि गेले 2 ते 3 तासानंतर आम्ही त्याला रेस्क्यू केलेला आहे. मोलाचे सहकार्य म्हणजे गोरख हे औंधवरून आले. वडगाव शेरीमध्ये सुद्धा अवेलेबल नसताना हे औंधवरून आलेले, त्याबद्दल आपण ह्या दोघांचे आपण आभारी आहोत. तर काही जास्त काही जखम झालेली नाही आहे, थोडंसं नॉर्मल घासलेलं आहे आणि लटकलेलं होतं. त्यानंतर तो व्यवस्थित झालेला आहे. आता दोरा वगैरे काढलेला आहे, त्यामुळे याला आपण सोडून देऊ शकतो. कारण आसपासच इथं घरटे असणार आहे, त्यामुळे आपल्याला इथं सोडावं लागणार आहे. एक 15 ते 20 मिनिटानंतर आपण याला पाणी पाजत आहोत. जास्त नको.